डिलिमिटेशन कमिशनवरती आणि ते काम करण्यावरती आक्षेप आलेलेच आहेत. त्यामुळं आत्ता ह्यांनी केलं तर त्याच्यावर पण आक्षेप येणारच आहेत, येणार नाहीत असं नाही. मतदारसंघांची पुनर्रचना पुढं असे सरधोपटपणे ढकलता येणार. दक्षिणेच्या घटक राज्यांचं पार्लमेंटमधलं वजन पॉलिटिकल आणि या हिंदी बेल्टमधल्या जागांचं पार्लमेंटमधलं वजन हे व्यस्त होणार. 80च्या काळामध्ये भाजप किती मतदारसंघात होती? 2-3. मग एवढे सगळे मतदार त्यांनी नव्याने जिंकले का नाही? तसं कुणाला पण नव्याने मतदारसंघ जरी निर्माण झाला तरी संघटित करून जिंकता येतो. काय होईल असं वाटतं? 29च्या आत होणार पुनर्रचना का नाही होणार? भाजपचे निर्णय हे अत्यंत अचानकपणे होतात आणि ते ताबडतोब त्याची अंमलबजावणी करतात. मतदारसंघांची पुनर्रचना करावीच लागेल, त्याला पर्याय नाही. परंतु त्यातून जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत आहेत ते एका वेळेस सगळ्या अंगावरती घेता कामा नये. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये आपण बोलतोय प्रकाश पवार सरांशी. गेल्या भागात सरांनी 5 राज्यांच्या निकालांचं अत्यंत मूलभूत विश्लेषण केलं. या भागात मला या निवडणुकीच्या आधी चर्चेला आलेला पण निकालांमुळे पाठीमागे राहिलेला मुद्दा बोलायचा आहे, तो म्हणजे डिलिमिटेशन नॉर्थ साऊथ वाद आणि यातनं पुढं काय होणार. सर, प्रश्न असा आहे की मुळात आम्हाला खरं प्रामाणिकपणे मला विचाराल तर मला ते ॲक्च्युअल डिलिमिटेशन कळलेलं नाही. आपल्याला का वाढवायचे आहेत सीट्स? त्यानं खरंच नॉर्थ साऊथ डिवाइड होणार का? डिस्प्रपोर्शनेट आपल्याला प्रतिनिधित्व मिळणार का? मला प्लीज समजावून सांगा. मला असं वाटतं की आपण जेव्हा म्हणजे राज्यघटना तयार केली त्याच्यानंतर पहिली निवडणूक घ्यायची होती. तर निवडणूक घ्यायची तर मतदारसंघ पाहिजेत. म्हणून मतदारसंघ निश्चित करण्यासाठीच एक मतदारसंघांसाठी मतदारसंघ पुनर्रचना आयोग पाहिजे. ही कल्पना पुढं आली आणि 52ला 62ला तो 63 पर्यंत आला आणि 73ला अशा पद्धतीने पुनर्रचना करण्यासाठी एक 3-4 आयोगांची रचना केली गेली. तेव्हा साधारणपणे 63 पर्यंत हे लक्षात आलेलं नसावं किंवा आलं असलं तरी त्याकडे दुर्लक्ष केलं असेल की उत्तरेकडची लोकसंख्या वाढत आहे आणि दक्षिणेकडची लोकसंख्या घटत आहे. आता हे वाढ आणि घट याच्या पाठीमागचं मेजर कारण कोणती होती? तर यातलं एक कारण आधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं, थोडक्यात आर्ग्युमेंट, की दक्षिणेकडचे राज्य ही प्रगत राज्य आहे. आता त्या प्रगतीचे त्यांचे निकष कोणकोणते होते? तर एक औद्योगिक विकास करणं होतं, शिक्षण घेणं होतं. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आरोग्याच्या सुविधांचा मुद्दा होता आणि याला जोडून असणारा लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा होता. याच्यामुळं परिणाम असा झाला, की हे सगळेच प्रकल्प दक्षिणेकडे अधिक चांगल्या पद्धतीने, कार्यक्षमतेने राबवले गेले. आता त्यातून परिणाम असा झालेला आहे, की उत्तरेकडचे लोक शिक्षणावरती किती खर्च करतात आणि दक्षिणेवरचे किती करतात. तर काही आकडेवारींमध्ये असं दिसतं, की जर 20% उत्तरेने शिक्षणावरती खर्च केला, तर दक्षिण थेट 80% खर्च करतो. हा फार मोठा अंतर आहे त्यातलं. दुसरा एक भाग आहे याच्या व्यतिरिक्त, तो म्हणजे दक्षिणेकडे सुरक्षा किती आहे आणि उत्तरेकडे सुरक्षा किती आहे. तर उत्तरेकडे असुरक्षितता जास्त आहे आणि दक्षिणेकडे त्या मानाने, उत्तरेच्या मानाने सुरक्षितता जास्त आहे. आता प्रगतीच्या बद्दलचं म्हणायला गेलं तर उत्पादनाच्या बद्दलचं, इंडस्ट्रियल उत्पन्न आणि ॲग्रीचं उत्पन्न, सर्व्हिस सेक्टरचं उत्पन्न, या तिन्ही क्षेत्रातल्या उत्पन्नामध्ये हाय लेव्हलला दक्षिण असल्यामुळे भारत सरकार जो कर आकारतंय, त्या करामध्ये सर्वात जास्त वाटा कुणाचा जातोय? तर दक्षिणेचा. आणि उत्तरेचा वाटा किती आहे? तर त्यांच्या तुलनेत फारच कमी आहे. म्हणजे अगदी ते प्रमाण सुद्धा पूर्णपणे दुप्पट-तिपटीने फरक पडणारं निर्माण झालेलं आहे. हा मुद्दा, हे सगळे मुद्दे 1963 पर्यंत फार विचारात घेतले नाहीत किंवा त्याच्यावरती डिबेटच झाला नसावा. त्याच्यामुळं
52ला 62ला ज्या मतदारसंघांच्या पुनर्रचना झाल्या त्याकडे फार सिरियस न बघता पुनर्रचना करायची आहेत आणि लोकसंख्या हा निकष वापरायचा आहे. म्हणजे किती लोकसंख्येला एक प्रतिनिधी आणि भारतातले सगळे मतदारसंघ अवरेज समान लोकसंख्येचे निघावेत. म्हणजे त्यात कदाचित कुठल्या मतदारसंघात एक 5-10 हजार लोकसंख्या जास्त असेल, परंतु एकूण त्याचा अवरेज ठरलेलं होतं. त्या पद्धतीने तो मतदारसंघ बनवायचा असं त्यांचं प्लॅन होता. परंतु एकदमच 73च्या दरम्यान हे लक्षात आलं, की उत्तरेकडची लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे आणि दक्षिणेकडची लोकसंख्या वाढलेली नाही, कमी झालेली आहे आणि या दोघांच्या मतदारसंख्येतच बदल होणार आहे. यामुळे 1973च्या दरम्यान म्हणजे 75 पर्यंत असा एक निर्णय घेण्यात आला, की आता मतदारसंघ ज्या त्या राज्यातले आहेत तसेच ठेवायचे. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 48 आहेत, तर 48च राहतील. त्याच्यामध्ये पुढे वाढ करायची नाही. फक्त त्या राज्यातल्या लोकसंख्येनुसार समसमान मतदारसंघ करायचे. म्हणजे समसमान लोकसंख्येचे मतदारसंघ करायचे. एखाद्या मतदारसंघात जास्त लोकसंख्या नसावी, एखाद्या मतदारसंघात कमी लोकसंख्या नसावी. हा हा एक संधी घेतलेली होती. ही संधी 73 पासून जवळपास 2001 पर्यंत चालत आली आणि तेव्हा भाजपच्याच अटल बिहारी वाजपेयींच्या सुद्धा लक्षात आलं, की हे खूप व्यस्त प्रमाण आहे. म्हणून त्यांनी पुन्हा हे आहे असंच ठेवलं. म्हणजे ह्याच्यात बदल नाही केला. फक्त त्यांनी मतदारसंघांची पुनर्रचना केली. म्हणजे राज्यातले मतदारसंघामध्ये लोकसंख्या कमी जास्त करून ते समसमान लोकसंख्येचे ठेवण्याचा प्रयत्न झाला. हे नॉर्मल माझं मत आहे, की हे नॉर्मल पद्धतीची मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा कल अटल बिहारी वाजपेयींनी, श्रीमती इंदिरा गांधी यांनी दाखवला. पण राज्याच्या पुढं आणि भारताच्या पुढं 70च्या दशकापासून ते 2001 पर्यंत म्हणजे किती काळ होता? तर बराच मोठा काळ होता. आता त्यांनी दिलेल्या संधीनुसार सुद्धा पुढं काळ किती मिळाला आपल्याला? तर हा 25 वर्षांचा मिळाला. म्हणजे तो पाठीमागचा 25 वर्षांचा, हा 25 वर्षांचा 50 वर्षांपेक्षा जास्त काळ मिळून आपण त्या गोष्टीमध्ये दुरुस्ती करू शकलो नाही. त्याच्यामुळं ही समस्या 50 वर्षानंतर आपल्या पुढं एखाद्या मोठ्या डोंगरासारखी उभी राहिलेली आहे. आता हिला पार करून पुढं कसं जायचं? हीच एक मोठी गोष्ट घडलेली आहे आणि याच्याबद्दल कुठल्याही पार्टीची आता बाजू घेता येत नाही. कारण ही समाजशास्त्रीयच घटना घडलेली आहे. हिला तुम्हाला सामोरं जावंच लागेल. ह्याला कसं सामोरं जायचं? ह्याचे काय प्लॅन आहेत का? तर याचे काय प्लॅन लोक सांगतायत. त्यातले 3 प्लॅन पुढे आलेले आहेत. महत्त्वाचा प्लॅन एक कोणता आहे? तर मतदारसंघ राज्यातले बदलू नका. आहे तेवढे ठेवा आणि तुम्ही पुढं एक 25 वर्ष, 10-20 वर्ष संधी द्या आणि नंतर काय करता येतंय का बघा. म्हणजे हे भारतीय संघराज्याचं जे स्ट्रक्चर आहे, त्याला फार धोका निर्माण होऊ नये असा एक तो प्लॅन मांडतायत. दुसरा एक प्लॅन मांडला जातोय तो कोणता आहे? तर तो साधारणपणे असा प्लॅन मांडला जातो, की तुम्ही मतदारसंघाची पुनर्रचना करण्यासाठी आयोग नेमता. तसा तुम्ही अख्ख्या भारताच्याच घटक राज्यांची पुनर्रचना करण्यासाठी नवा आयोग नेमा. हो. आणि त्या आयोगाला तुम्ही विचारा, की भारताची राज्य लोकसंख्येनुसार, भूप्रदेशानुसार कशी असावीत आणि त्यांनी ते करून दिल्यानंतर त्यांनी त्याला पर्याय द्यावेत. म्हणजे हा 1 नंबरचा पर्याय, 2 नंबरचा पर्याय, 3 त्यातला तुम्हाला जो राजकीयदृष्ट्या योग्य वाटेल तो तुम्ही स्वीकारा. जसं की तेलंगणाचं राज्य तयार करायचं होतं, तेव्हा आयोगाने त्यांना पर्याय दिले होते. तसे पर्याय दिले जावेत. हा दुसरा पर्याय ते सांगतायत. आणि तिसरा याच्या पलीकडचा पर्याय जो आत्ता
भाजपने ते विधेयक मांडल्यानंतर 3 पुढे आलेला होता, की सगळ्याच घटक राज्यांना आपण 50% जागा वाढवून देऊ. आता तो प्रत्यक्ष आधी मुद्दा मांडला असता, तर डिबेट पुढे गेला असता कदाचित. परंतु तो तोंडी मुद्दा होता. त्याच्यामुळं त्याच्यावरती जास्त वादंग झाला. परंतु एकूण असे 3 पर्याय आतापर्यंत माझ्या पाहण्यानुसार पुढे आलेले आहेत. समस्या मोठी आहे, ह्याला हे 3 पर्याय आहेत. परंतु या वस्तुस्थितीत जर या पर्यायांचा विचार केला नाही, तर काय होण्याची शक्यता आहे? तर ची गोष्ट अशी आहे, की भारताच्या रचनेनुसार एकूण 3 पट्टे निर्माण झाले. बरं. 3 पट्टे म्हणजे कोणते? राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड. हा तुम्ही पट्टा जर पाहिला, तर हा हिंदी बेल्ट आहे, हार्टलँड आहे, काऊ बेल्ट आहे. या बेल्टमध्ये एकूण जागा पैकी तुम्ही 2च घटक राज्य एकत्रित केली, उत्तर प्रदेश आणि बिहार, तर त्यांच्या जागा कुठपर्यंत जातात? तर साधारणपणे त्या जागा दक्षिणेच्या सगळ्या राज्यांच्या जागा आहेत त्याच्यापेक्षा जास्त होतात. म्हणजे दक्षिणेकडच्या सगळ्यांच्या जागा साधारणपणे 200च्या घरात जातील. 200, 202, 205 अशा काहीतरी होतील. परंतु यांच्या जागा किती होत आहेत? या सगळ्या मी आता सांगतोय त्या बेल्टच्या मिळून, तर त्या बेल्टच्या 300 पेक्षा जास्त जागा होत आहेत. मग आता दक्षिणेच्या घटक राज्यांचं पार्लमेंटमधलं वजन पॉलिटिकल आणि या हिंदी बेल्ट मधल्या जागांचं पार्लमेंटमधलं वजन हे व्यस्त होणार आहे. याच्यामुळं दक्षिण व्हर्सेस उत्तर हा पॉलिटिकल राजकीय वजनाचा, राजकीय प्रतिनिधित्वाचा वादाचा मुद्दा निर्माण झालेला आहे. आता दुसरा वादाचा मुद्दा काय निर्माण झालाय? हे राज्य काय म्हणतायत, आम्ही टॅक्स भरतो, तो टॅक्स पुन्हा गव्हर्नमेंट आम्हाला देतं. परंतु तो टॅक्स कुणाला ज्यादा मिळतोय पुन्हा रिटर्न विकासासाठी? तर ह्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड ह्या बेल्टला ज्यादा मिळतोय. त्या तुलनेत तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ यांना कमी मिळतोय. ऍक्च्युली त्यामुळे हे इकॉनॉमिक भांडण पण आहे, हे भौगोलिक भांडण पण आहे आणि हे राजकीय संघर्ष पण आहे. म्हणजे एकाच वेळेस संघर्ष हा एका प्रकारचा नाही. मतदारसंघ पुनर्रचना हा केवळ कुणाला प्रतिनिधित्व मिळणार आणि कुणाला प्रतिनिधित्व नाही मिळणार एवढ्या पुरता नाही राहिला, तर ह्याच्यात इकॉनॉमिक मुद्दा आला, ह्याच्यात सामाजिक मुद्दा आला, याच्यात दुसऱ्या बाजूला भौगोलिक मुद्दा आला आणि यातून डॉमिनेट पॉलिटिकल पार्टी कोणती होईल, तर ते गृहीतक बीजेपीचं धरलं गेलेलं आहे. याच्यामुळं बीजेपी विरोध हा दक्षिणेकडून स्ट्रॉंग होताना दिसतो. म्हणजे बीजेपीच्या विरोधात सगळे दक्षिणेचे घटक राज्य एक होऊन मतदान करतील, तसेच ते त्या गोष्टीला सहमत होणार नाहीत, असा एकूण म्हणजे जनरल तुमच्या वाचकांना किंवा पाहणाऱ्या व्यक्तींना समजेल असा हा मुद्दा या नव्या काळामध्ये क्रिएट झालेला मुद्दा आहे. सर, पण 543 मध्ये प्रत्येक राज्याची 50% वाढवली, जसं त्या ओरल चर्चेत आलं. तर मग देशातलं राज्याचं वेटेज तेवढंच राहतं ना. महाराष्ट्र 543 मध्ये 48 आहे आणि 800 सीटांमध्ये 72 आहे. तर एकूणच 10% वेट रफली 9% वेट देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रतिनिधींचं असेल. हे असंच राहत असेल तर मग अडचण काय आहे? दक्षिणेला त्यांचं वेट वाढवून हवंय का? जेणेकरून खासदार जास्त मिळावेत का काय हवं? नाही, दक्षिणेला त्यांचं वजन वाढवून मिळणार नाही. याचे 2-3 लॉजिक्स आहेत. त्यातल्या पहिलं लॉजिक कोणतं आहे, की भारतीय राज्यघटना काय म्हणते? प्रतिनिधित्व लोकांचं करायचं. मग एक प्रतिनिधी समान लोकांचं प्रतिनिधित्व करेल. मग समान लोकांचं प्रतिनिधित्व जर करायचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन नुसार ठरवलं, तर तुम्ही किती म्हणजे प्रगती केली, पुढारला, तरी सुद्धा एका बाजूने हे तत्व तरी इंडियन कॉन्स्टिट्यूशन मधलं तुम्हाला मोडावं लागेल किंवा
तुमच्या इच्छाशक्तीला तरी मुरड घालावी लागेल. म्हणजे हा फार मुद्दा तीक्ष्ण आहे. याच्यामुळे हे 50% केवळ हा वाद संपतोय असं नाही. ह्या 50% मुद्दा आणखीन एक आहे. 50% कशाच्या तुलनेत? हं. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. त्या 48च्या तुलनेत 50 देणार का तुम्ही एकूण भारतामध्ये जेवढ्या जागा वाढणार आहेत त्याच्या तुलनेत सगळ्यांना 50% वाढवून देणार? बरं. म्हणजे उदाहरणार्थ 500 जागा वाढवल्या, तर 500 जागांचं सगळ्यांना समान वाटप केलं 50%च्या गणिताप्रमाणे, तर ते वेगळं होणार आहे. कारण ते समसमान असेल. म्हणजे मध्य प्रदेशाला, उत्तर प्रदेशाला, बिहारला पण ते समान आकडा लागू होईल 50%च्या नियमाप्रमाणे. म्हणजे बिहारच्या 50% नाही, जागांच्याच एकूण सगळ्यांना 50% वाढवायचं असं असलं तर सूत्र थोडक्यात 300 जागा असतील आणि 30 राज्य असतील, तर 300/30 प्रत्येकाला 10-10 जागा फक्त मिळतील. म्हणजे हे सुद्धा सूत्र अजून नीट चर्चेत आलेलं नाही, कागदावरती मांडल्या गेलेलं नाही आणि कायद्यात रूपांतरित झालेलं नाही. म्हणजे हे जर जोपर्यंत कायद्यात येत नाही, तोपर्यंत कोणाचं समाधान होणार नाही. म्हणजे समाधानाचा मुद्दा इथं राहताना दिसतोय मला मुख्यत्वे. पण सर तुम्ही जे प्रतिनिधित्व असं म्हणताय, की असं मी वाचलेलं, की 1 प्रतिनिधी इज इक्वल टू 10 लाख मतदार. तर आत्ता दक्षिणेत लोकसंख्याच कमी असल्यामुळं त्यांच्या मताची पॉवर जास्त आहे. कारण 8च लाख लोकं मिळून 1 प्रतिनिधी निवडतायत आणि उत्तरेत 20 लाख लोकं मिळून 1 प्रतिनिधी निवडतायत. तर पॉवर ऑफ माय व्होट इज लेसर इन नॉर्थ इंडिया आणि हायर इन साउथ इंडिया. तर मग उलट ते जास्त चांगलं नाही का? मला असं वाटतं, की हा मुद्दा आपण जे विचार करतोय, तो कुठल्या बेसवरती करतोय? आजच्या परिस्थितीवरती किंवा 1952च्या परिस्थितीवरती. म्हणजे आज आपण 1952च्या परिस्थितीप्रमाणे राहायचं म्हटलं, तर ते दक्षिणेकडची बाजू घेतल्यागत होणार आहे. म्हणजे तोच नियम पुढं 73-72ला लागू झाला. तोच अटल बिहारी वाजपेयींनी लागू केला. परंतु हा नियम आजच्या घडीला मोडला पाहिजे, असं का होतंय? तर भारतामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार गेलं, तर सगळे मतदारसंघ समान लोकसंख्येचे पाहिजे. हो. या नियमाप्रमाणे दक्षिणेवरती अन्याय होतोय. हो, उत्तरेतली लोकसंख्या जास्त आहे, मतदार हे वाढतील. म्हणून आता मुद्दा काय सर्वात महत्वाचा, तुम्ही हा निर्णय घेत असताना उत्तरेच्याही बाजूने घेऊन चालणार नाही, दक्षिणेच्याही बाजूने घेऊन चालणार नाही. तर याच्यामधला गोल्डन मिडल वे काढणं गरजेचं आहे. म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना याच्यामध्ये गोल्डन मिडल वे कसा काढला जातो आणि हाच खरा राजकारणाचा मुख्य अजेंडा ठरू शकतो. कारण याच्यावरतीच खूप मोठा असंतोष क्रिएट होण्याची शक्यता आहे. सर तुमच्या मते तुम्ही या सगळ्याचा अभ्यास केलेला आहे. आत्ता 2026-27 साली कशा पद्धतीनं मतदारसंघांची पुनर्रचना व्हायला हवी, असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं, की दोन्ही बाजूंनी म्हणजे दक्षिणेकडच्या लोकांनी सुद्धा काही गोष्टीची तडजोड केली पाहिजे आणि उत्तरेकडच्या घटक राज्यांनी आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भाजपने काही तडजोड केली पाहिजे. म्हणजे एकदमच दक्षिणेकडचं प्रतिनिधित्व पूर्ण कमी होईल असं करून चालणार नाही आणि उत्तरेचं प्रतिनिधित्व खूप वाढेल असंही करून चालणार नाही. हे कशासाठी? तर मुळातच पहिलं उद्दिष्ट आपलं काय आहे? तर इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार आणि एकूणच आपण जे ठरवलंय त्याप्रमाणे हे भारत देश नावाचा देश एकसंघ आणि एकात्म राहिला पाहिजे आणि त्याला ठेवण्यासाठी हा गोल्डन मिडल वे काढला पाहिजे. दुसरा उद्देश काय आहे, की आपण हे राज्य कसं चालवायचं? भारत नावाचं राज्य, राष्ट्र, तर ते चालवत असताना संघराज्य पद्धतीने चालवायचं. मग जर घटक राज्यच भांडायला लागली, तर संघराज्याचं स्ट्रक्चर बदलेल. म्हणून संघराज्याची रचना टिकवण्यासाठी सुद्धा तडजोडीशिवाय पर्याय नाही. म्हणजे एका अर्थाने तुम्हाला संघराज्य बदलू नाही दिलं पाहिजे. राष्ट्राच्या पुढे, राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे समस्या निर्माण होऊ नाही दिली पाहिजे आणि आधीच आपल्या पुढं अनेक समस्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आपण बघतोय, की एका बाजूला चीनची समस्या आहे, पाकिस्तानची आहे,
दुसऱ्या बाजूला आपल्या विकासाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांची आहे. म्हणजे मी जसं सांगितलं तसं तुम्ही जनरली जरी बघितलं तरी बडोद्यापासून हैदराबादपर्यंत एक रेषा मारली, तरी त्याच्या एका बाजूचा भाग विकसित आहे, दुसऱ्या बाजूचा भाग अविकसित आहे. या व्यतिरिक्त आणखीन एक आपल्यापुढं समस्या आहे ती म्हणजे तुम्ही मगाशी सब नॅशनॅलिझम म्हटला हो. आणि भाजपचं नॅशनॅलिझम याच्यामध्ये एक वाद आहे. अधिक अजून एक वाद आहे तो म्हणजे ओबीसीमधला अतिमागासांचा. म्हणजे आपण किती वाद उफाळून वरती आणणार आणि त्या वादांना जर कंट्रोल केलं नाही, तर आपल्या नेशनची कार्यक्षमता अशी किती मोठी आहे, की सगळ्याच गोष्टी एका वेळेस आपल्याला पेलवतील. त्यामुळे हे संघराज्य टिकवण्यासाठी, नेशन टिकवण्यासाठी गोल्डन मिडल वे हाच मुद्दा अतिशय उत्तम असू शकतो आणि त्या मुद्द्यावरती मी म्हणतोय असं नाही, अटल बिहारी वाजपेयी आणि श्रीमती इंदिरा गांधींनी सुद्धा हा पर्याय काढला होता. थोडक्यात मग मतदारसंघांची पुनर्रचना अजून काही वर्ष पुढे ढकलावी का? मतदारसंघांची पुनर्रचना पुढं असे सरधोपटपणे ढकलता येणार नाही. मतदारसंघांची पुनर्रचना करावीच लागेल. त्याला पर्याय नाही. परंतु त्यातून जे कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत आहेत, ते एका वेळेस सगळ्या अंगावरती घेता कामा नयेत. म्हणजे उदाहरणादाखल राज्यांचं पण भांडण, अधिक ग्रामीण आणि शहरी पण संघर्ष. म्हणजे आता तुम्हाला माहित आहे की ठाण्यात किती मतदारसंघ वाढले, पुण्यात किती वाढले आणि ह्या तुलनेमध्ये उस्मानाबादचं काय झालं, सोलापूरचं काय झालं, कोल्हापूरचे मतदारसंघ कमी झाले. असं जर झालं तर त्या जिल्ह्यांमध्ये एक सापेक्ष वंचितता राजकीय स्वरूपाची निर्माण होईल. मग तोही एक प्रकारचा अन्याय सतत मनाशी बाळगून ही जिल्हे जीवन जगणार आहेत. पण हे त्यांनी जीवन असं जगू नये म्हणून तुम्ही कमीत कमी किती मुद्दे घ्यायचे एका वेळच्या मतदारसंघ पुनर्रचनेच्या वेळेस ह्याचं ठरवलं पाहिजे आणि काही मुद्दे पोस्टपोन्ड केले पाहिजेत. परंतु मतदारसंघाची पुनर्रचनाच टोटल पोस्टपोन्ड करणं हे काय बरोबर नाही. सर, राज्यांच्यातलं भांडण तर ठीक आहे, ते मिटवता येईल. काय जे काही त्यांचा गोल्डन मीन येईल त्याच्यानुसार. पण असं जरी झालं किंवा असं न होता 543च जागा राहिल्या आणि राज्यांच्या अंतर्गत डिलिमिटेशन झालं, तर स्वाभाविकपणे शहरी भागाचं प्रभुत्व वाढणार. आता पुण्यात, ठाण्यात म्हणून जर का 2 कोटी लोकं राहत असतील, पी-एम-आर-डी-एमध्ये समजा कोटभर लोकं राहत असतील, तर ह्या रूलनुसार इथले खासदार वाढणार हे क्लिअर आहे. हे कसं थांबवता येईल? मला असं वाटतं हा मुद्दा राज्यांच्या तुलनेत फार तीक्ष्ण नसेल. कारण राज्य तर समाधानी असेल. राज्य समाधानी झाल्यानंतर दुसरा मुद्दा निर्माण होईल. ग्रामीण भाग म्हणजे कोण? तर ग्रामीण भागाचं एक उत्तर शेतकरी असं आहे. आणि दुसरं उत्तर असं आहे, की शेतकऱ्याला आज शेतीमध्ये मन रमतंय का? आणि शेतकऱ्याला ग्रामीण भागामध्ये राहायचं आहे का? तर ह्याच्यामध्ये फार कमी गोष्ट आलेली आहे. कारण त्यांच्या इच्छा आकांक्षा बदललेल्या आहेत आणि त्यांना निमशहरामध्ये, शहरामध्ये येऊन राहायचं आहे. याच्यामुळे शहर व्हर्सेस ग्रामीण हा वाद राज्यांच्या तुलनेत वादाचा कमी असण्याची मला शक्यता दिसते. आणखीन एक मुद्दा आहे याच्याबद्दलचा. काही मतदारसंघ असे बनवता येण्याची शक्यता आहे, की काही भाग शहरी आणि काही भाग ग्रामीण यांचं कॉम्बिनेशन करून ग्रामीण भागाचं पण समाधान होऊ शकतं. हं. की ज्या भागामध्ये शहरी काही भाग आला 50%, ग्रामीण 50% आला आणि काही ठराविक गोष्टी तडजोडी झाल्या. तर असं करण्यातून मला असं वाटतं, की भारतीय संघराज्याच्या मध्ये हा जे काही नवीन पेच प्रसंग निर्माण झालेला आहे, लोकसंख्येच्या ग्राफीमुळं आणि डेमोग्राफीतल्या एकूणच स्थलांतरामुळं, तर त्याला हा पर्याय आहे आणि आत्ता तूर्त तरी गव्हर्नमेंटच्या पुढे हा पर्याय चांगला पर्याय आहे. इतका पण वाईट पर्याय नाही हा. हे बोलताना असा हायपोथेसिस सगळीजण धरतायत का, की शहरी भाग भाजपला मत देत राहणार, ग्रामीण भाग काँग्रेस किंवा विरोधी लोकांना मत देत राहणार? मुळात असं आहे का, की शहरं भाजपला आणि ग्रामीण भाग शेतकरी काँग्रेसला मत देतोय का?
आणि म्हणून मग डिलिमिटेशन असं होईल की स्ट्रक्चरलीच विरोधी पक्ष कधी जिंकणार नाहीत. हा आरोप योग्य आहे का? मला असं वाटतं की हा मुद्दा चुकीचा आहे. ह्याचं मी तुम्हाला 2-3 कारणं सांगतो. किती दिवसापासून उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये, तामिळनाडूमध्ये काँग्रेस नाही. इतक्या दिवसात काँग्रेसला ग्रामीण भागात तिथला विस्तार करता आलाय का? नाही करता आला. मग ह्याचं असा अर्थ होत नाही, की तिथं भाजपच जिंकला शहरी भागामध्ये. तो ग्रामीण भागच आहे एका अर्थाने उत्तर प्रदेशाचा. आणि पश्चिम बंगालमध्ये मी तुम्हाला आत्ता सांगितलं, की आदिवासी बहुल जागा ज्या होत्या 1600 किंवा 15 त्या टोटल बीजेपीनं जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर ज्या जागा एस-सी समाजाच्या होत्या ग्रामीण भागातल्या, त्यापैकी कितीतरी जागा 50 पेक्षा जास्त जिंकलेल्या आहेत बीजेपीनं. म्हणजे ग्रामीण भागात ऑलरेडी भाजप गेलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं, तर महाराष्ट्रातले कितीतरी ग्रामीण भागातले अगदी जातीच्या भाषेत बोलायचं तर मराठा, ओबीसी नेते बीजेपीमध्ये निघून गेलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की शहर बीजेपीचं आणि ग्रामीण भाग काँग्रेसचा हे वर्गीकरण योग्य नाही. हे जो तो कसं संघटन करतो त्याच्यावरती डिपेंड असणार आहे हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे भाजपचा डाव आहे किंवा काँग्रेसलाच याच्यामध्ये धोक्यात घालण्यासाठी व्यूहरचना निर्माण केली असं नाही. निर्माण रचना झाल्यानंतर स्ट्रक्चर रचना निर्माण झाली, त्यानंतर तुम्ही ते समजून घेऊन काम कसं करता. म्हणजे जसं उदाहरणार्थ आत्ता आपण बघितलं, की आसाममध्ये मतदारसंघांची पुनर्रचना केल्यानंतर ते मतदारसंघ समजून घेऊन भाजपने काम केलं तिथं. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा नवीन मतदार कोण आहेत आणि ते का नाराज आहेत काँग्रेसवरती, ते का कम्युनिस्टांवरती नाराज आहेत, ते तृणमूलवरती, असं बघून त्यांनी अनुसूचित जातींना त्यांच्या बाजूने वळवलेलं दिसतं. म्हणजे हा पॅटर्न काँग्रेसला खुला आहे. काँग्रेसला काय हा ओपन नाही असं थोडंच आहे. बरोबर. सर 2 मुद्दे याच्यात येतात. एक, महिला आरक्षण कसं इम्प्लिमेंट व्हावं आणि दुसरं, जो सोनिया गांधींनी इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून मुद्दा मांडला, की लोकसभेच्या पातळीवरती सुद्धा ओबीसी आरक्षण असावं. ह्या 2 मुद्द्यांकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ह्याच्यामध्ये मुद्दा आहे, की ते सोनिया गांधींनी लेख लिहिण्यामुळं हा त्यांच्या वर म्हणजे त्यांचा मुद्दा आहे. असं काहीतरी रूप येण्याची शक्यता आहे. परंतु तो काय त्यांचा मुद्दा नाही. त्यांनी लिहिला एवढं खरं आहे. हा मुद्दा भारतामध्ये अनेक दिवसापासून मांडला जातोय आणि हा अगदी महिलांना आरक्षण द्यायचं कसं, या पहिल्या विधेयकापासून आलेला आहे. म्हणजे लालू प्रसाद यादव, मुलायमसिंग यादव यांनी मांडलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे, की ओबीसींनाच मुळात कोटा विदिन कोटा दिला जावा. हं. आणि आता अतिमागास वर्ग कोटा विदिन कोट्याची मागणी करतायत. तसाच हा मुद्दा आहे, की महिलांना सुद्धा कोटा विदिन कोटा दिला जावा. म्हणजे काय केलं जावं, तर उच्च जातीच्या महिलांसाठीचा कोटा म्हणजे ओपनसाठीचा कोटा, ओबीसींसाठीचा कोटा, अनुसूचित जातीच्या महिलांसाठीचा कोटा, अशा प्रकारची रचना केली तर त्या जातीतल्या महिलांना न्याय मिळेल. म्हणजे त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व करता येईल, असा मूळ मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव आणि एकूणच त्या समाजवादी ग्रुपचं मत होतं. त्या मतावरती आधारित हे सोनिया गांधींचं आता फक्त एवढंच आहे, की त्यांनी लिहिलं म्हणून ते त्यांचं मत झालं, असं रूप पुढं येऊ शकतं. परंतु ते जुनं भारतातलं मत आहे. आता आणखीन पुढचा मुद्दा कोणता आहे या पलीकडचा, तर लोकशाही. लोकशाही जिथं असते, ती त्या काळाच्या प्रमाणे असते. म्हणजे 1952 ची लोकशाही आपली 1972 ला नव्हती. 1972 ची लोकशाही आत्ता नाही. मग आत्ताची लोकशाहीची डिमांड काय आहे तुमच्या? आत्ताच्या लोकशाहीची मागणी अशी आहे, की अतिमागास ओबीसी आणि महिला यांना पार्लमेंटमध्ये प्रतिनिधित्व मिळलं पाहिजे. म्हणजे ही लोकशाहीचीच डिमांड आहे आणि लोकं पण त्या पद्धतीनं आकांक्षा बाळगून आहेत. आता याला प्रतिसाद जर मिळाला म्हणजे ह्या मागणीला, तर आपल्याला राजकारण करता येऊ शकतं, असं गृहीतक सोनिया गांधींचं असू शकतं. हं. आणि दुसऱ्या बाजूने याला प्रतिसाद भाजप कसं देतंय? जर भाजपने याला प्रतिसाद दिला, तर एक प्रसंग भाजपच्या पुढे पण उभा राहणार आहे. तो कोणता?
भाजपचं हिंदुत्व म्हणजे काय? तर असं सगळ्याचाच दावा करणं म्हणजे हिंदुत्व नाही. मुळात हिंदुत्व म्हणजे त्यांचं हिंदुत्व चालत आलं कुठून? की आधी पांढरपेशी, पांढरपेशीनंतर मध्यम वर्ग, मध्यम वर्गानंतर आता ते निवडणुका जिंकण्यासाठी मी तुम्हाला सांगतोय तसं उपेक्षितांचं हिंदुत्व किंवा बंगाली हिंदुत्व अशा प्रकारच्या नव्या कॉन्सेप्ट येत आहेत. या बदलत्या नव्या कॉन्सेप्टप्रमाणे ओबीसींना आणि महिलांना यांनी जर राखीव जागा ठेवल्या म्हणजे अतिमागास ओबीसींना आणि महिलांना, तर भाजपच्या हिंदुत्वाचा पॅटर्न अजून विस्तारित होणार आहे. आणि त्यांनी नाही ठेवलं तर त्यांच्यावरती ज्यांना जे लोक आधीच सत्तेत जाऊन बसलेले आहेत त्यांचा दबाव असणार आहे. म्हणजे गृहीत धरा, महाराष्ट्रातलाच आजचा पेच प्रसंग तुम्ही नीट बघितला तर काय आहे, आतापर्यंत ओबीसींना वाटत होतं की आपण आता मुख्यमंत्री पदाच्या जवळ आलोय. हो. म्हणून त्यांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सगळे चर्चेतले नावं कसे होते? छगन भुजबळ होते, एकनाथ खडसे होते, गोपीनाथ मुंडे होते. परंतु घटना घडताना कशी घडली? त्यांना ते मिळालेलं नाही. या पॅटर्नवरती आधारित त्यांचं असं मत आहे, की तुम्ही हे मुळात रिझर्व्हच ठेवलं, तर ते त्यांना मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे प्रत्यक्षातलं राजकारण आणि कायद्याने तरतूद करून मिळणारं राजकारण अशा पद्धतीचं डिफरन्स करण्याचा कल दिसतोय यात. अजून एक तिसरा मुद्दा आहे, की जनगणनेनंतर करावं डिलिमिटेशन का जनगणनेच्या आधी आत्ता करावं? जनगणनेचा अहवाल यायला तरी 1 वर्ष लागणार आहे. आणि 1 वर्षानंतर करायचं झालं, तर ती 29च्या निवडणुकीनंतर लागू होणार. म्हणजे लागू कधी करायचंय? तर महिलांचं तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की जनगणनेशी ती जोडल्यामुळं ते 29च्या नंतर गेलेलं आहे. महिलांच्या संदर्भातलं उत्तर क्लिअर आहे, की ते जनगणनेनंतर करावं. आता राहिलं महिला सोडून इतर घटकांबद्दलचं, तर ते तसं अर्ध-कच्चं करता येईल का? महिलांचं नंतर करतो आणि आत्ता हे अर्ध. तर मला असं वाटत नाही करता येईल. त्याच्यामुळं कमीत कमी सरकारला एक संधी घेता येऊ शकते, की हे सगळं डिलिमिटेशन आपण जनगणनेनंतर म्हणून 29च्या निवडणुकीनंतरच करू आणि आहे ह्या जागांमध्ये महिलांना वाढवून तरी देता येतील त्यांना. म्हणजे महिलांना ह्यातच आरक्षण देता येईल किंवा महिलांचं 33% जे आरक्षण आहे, 30% त्या प्रमाणात जागा वाढवून त्या राज्यात देता येतील. पण सर कोणताही राजकीय पक्ष असा विचार करेल किंवा करत असतो का, की आपण सत्तेत आहोत तोवर डिलिमिटेशन करून घेऊ. डायरेक्ट इनडायरेक्टली ते इन्फ्लुअन्स करता येईल आणि आपले मतदारसंघ पुढच्या 25 वर्षासाठी तरी बांधून ठेवता येतील. त्यामुळे येन-केन प्रकारे भाजप आणि सत्ताधारी एन-डी-ए 29च्या डिलिमिटेशन करेल का? मला असं वाटतं, कधी पण डिलिमिटेशन झालं, तेव्हा त्याच्यावरती घेतलेले आक्षेप, त्याला जाऊन राजकीय प्रतिनिधींना भेटणं, त्यांची निवेदनं देणं. यातून असं दिसून आलेलं आहे, की डिलिमिटेशन कमिशनवरती आणि ते काम करण्यावरती आक्षेप आलेलेच आहेत. हं. त्यामुळं आता ह्यांनी केलं, तर त्याच्यावर पण आक्षेप येणारच आहेत. येणार नाहीत असं नाही. त्या आक्षेपानंतरचा मुद्दा आहे. तो कोणता आहे? तो मतदारसंघ पूर्णपणे आपल्या मदतीला येतोच, असं काही म्हणता येत नाही. आणि जर समजा तो मतदारसंघ आपला नसला, नाही आला मदतीला, तर नव्याने मतदारसंघ बांधावा का न बांधावा? ज्याला लीडर व्हायचंय, पॉलिटिकल इच्छाशक्ती आहे, त्याने बांधला पाहिजे. जे लोक असं करतायत, की ग्रामीण भागात आहेत, ते शहरात येऊन आपला मतदारसंघच तयार करायला तयार नाहीत. कारण त्यांना त्या मतदारसंघाबद्दलची खात्री नाही. म्हणजे राजकारणच शहराचं कसं करायचं याची कल्पना धूसर सुद्धा नाही, असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही उदाहरणादाखल नीट बारकाईनं बघायला गेला, तर इतक्या दिवसात यशस्वी झालेले अजित पवार हे राजकारणी होते. तर त्यांना का वाटलं नाही बारामती सोडून अर्बन मधला एखादा मतदारसंघ आपला असला? हं. विजयसिंह मोहिते पाटलांचा मतदारसंघ गेला, यशस्वी झाला. त्यांना का कधी असं वाटलं नाही, की अर्बनमध्ये आपण तिथलंच त्या लोकांना आपलं मानून त्यांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. तर हा मुद्दा राजकीय लीडरशिपचा आहे, की त्यांना कुणाचं प्रतिनिधित्व करायचंय हं. आणि ते नव्याने काम करायला तयार नाहीत.
नव्याने काम करण्याची इच्छाशक्ती नाही. जे जुनं काम आहे त्याला सावरासावरी करून, आक्षेप घेऊन किंवा त्यांच्या गोंजरून ते त्यांचं राजकारण पुढे नेत आहेत. परंतु असे मतदारसंघ अर्बन सुद्धा निर्माण झाल्यानंतर ते काँग्रेसने पण जिंकलेले आहेत आणि भाजपने सुद्धा ग्रामीण भागातले मतदारसंघ जिंकलेले आहेत. म्हणजे मतदारसंघ जिंकले जाऊ शकतात. तुम्ही कल्पना करा 80च्या काळामध्ये भाजप किती मतदारसंघात होती? 2-3. मग एवढे सगळे मतदार त्यांनी नव्याने जिंकले का नाही? तसं कुणाला पण नव्याने मतदारसंघ जरी निर्माण झाला, तरी संघटित करून जिंकता येतो. त्याच्यामुळं मला असं वाटत नाही, की हा काहीतरी कटकारस्थानाचा भाग आहे. तो प्रशासकीय भाग फक्त ठेवला पाहिजे आणि तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी आणि राज्यातल्या निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी या तिघांनी मिळून करण्याचं ते काम आहे. कलेक्टरने त्याच्यात तटस्थपणे लक्ष घालण्याची गोष्ट आहे. आता जर का डिलिमिटेशन झालं, तर ते नक्की कसं होईल? ते लोकसंख्येनुसार होईल का जिओग्राफिक कनेक्टिव्हिटीवरनं होईल? का मध्यवर्ती कार्यालय किती जवळ आहे याच्यावरती होईल? काय पॅरामीटर लावले जातात? पाठीमागच्या ह्याच्यात जे नियम होते, त्याच्यामध्ये अजून दुरुस्त्या करून त्यांनी नीट नोटीसच काढलेली नाही. त्याच्यामुळं प्रश्न असा आहे, की ह्याचे नियम काय आहेत? हे आत्ताच तुम्ही आपण चर्चा करत होतो. त्याप्रमाणे 50% हे पण व्हर्नाक्युलर होतं. कायद्यात नव्हतं. मग ते कायद्यातच आलेलं नाही, तर कोणकोणते नियम लागू होणार आहेत, हे आपल्याला सांगता येत नाही. पण तो जुन्या नियमाप्रमाणे मी तुम्हाला क्लिअर सांगतो. अ, प्रशासकीय युनिट बिघडवता कामा नये, असा एक जुना नियम आहे. दुसरी गोष्ट की त्याला लॉजिक चुकीचं देता कामा नये. लॉजिक हे सरळ असलं पाहिजे. तुम्ही कुठल्या बाजूने सुरू करणार त्याप्रमाणे असलं पाहिजे. परंतु प्रशासनाचं जेव्हा राजकीयकरण होतं, तेव्हा प्रशासन त्याला राजकीय उत्तर द्यायला लागतं. म्हणून हे काम प्रशासनावर सोपवल्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका न घेता जे नियम तयार होतील ते नियम फॉलो करून करावं. पण नियम आत्ता एवढ्यात तरी निश्चित नाहीत. परंतु त्याच्या नियम सर्वात चांगला कोणता होता? तर प्रशासकीय युनिट टिकून राहिलं पाहिजे. लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे आणि अडचणीची युनिट्स एकमेकांशी जोडली नाहीत पाहिजे. बरं. म्हणजे ते युनिट म्हणजे तालुके, तालुक्याच्या खाली जे काही गावांचे झोन असतील, तर ते असे जोडावेत, की जेणेकरून त्यांना मतदानाला सोयीचं होईल आणि आपल्या प्रतिनिधी जो असेल त्याच्याशी कनेक्ट राहता येईल. शेवटचा प्रश्न, काय होईल असं वाटतं? 29च्या आत होणार पुनर्रचना का नाही होणार? मला असं वाटतं, की जो हा घोळ चाललेला आहे, याच्यावरून तर पहिल्यांदा असं दिसतं, की मतदारसंघ पुनर्रचना होणं 29 पर्यंत खूप अवघड आहे. परंतु भाजपचे निर्णय हे अत्यंत अचानकपणे होतात आणि ते ताबडतोब त्याची अंमलबजावणी करतात. याच्यामुळं ह्या 3-4 वर्षामध्ये काय दडलेलं आहे, हे भविष्य काय सांगता येणार नाही. परंतु ह्या 3-4 वर्षात तातडीनं होईलच, असं क्षमता मला दिसत नाही. सर, खूप खूप आभार. हा नक्की प्रश्न काय आहे मुळात मतदारसंघ पुनर्रचनेचा तो समजून घेता आला. त्याआधी 5 राज्यांच्या निकालाचं मूलगामी विश्लेषण करता आलं. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.